कल्याण पूर्व 4J प्रभाग अंतर्गत प्रभाग कार्यालयामध्ये आपण बघा सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये जप्त केलेले भंगार अनेक वर्षापासून कदाचित किंवा महिन्यांपासून या ठिकाणी साठवलेले आहे. ते सडत आहे. काही डेब्रीज आहे की जे बांधकामाचं सामान देखील आहे, प्लास्टिक आहे, इतर भरपूर अशा वस्तू या ठिकाणी पडलेल्या आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नाही आहे. महापालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या करामधून यांना पगार जातो आणि महापालिकेमध्ये हे कार्यरत असलेले अधिकारी नक्की करतात तरी काय, असा सवाल या निमित्ताने विविध कामानिमित्त 4J प्रभागामध्ये येणाऱ्या सर्वसाधारण नागरिकांचा महापालिका प्रशासक आयुक्तांना सवाल आहे. या ठिकाणी आपण बघा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, धूळ, माती, साठलेलं पाणी, अक्षरशः ज्या ठिकाणी सिटी न्यूजच्या माध्यमातून पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावरती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने कूलर बसवण्यात आला होता. त्याची देखील अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्या ठिकाणी संबंध अधिकारी कर्मचारी कामाला कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस देखील गुटखा पान तंबाखू खाऊन थुंकतात आणि सर्वत्र घाण करून टाकले. लिटरली त्याचा एक ट्रे पण तोडला, तो सिटी न्यूजच्या माध्यमातून पुन्हा रिपेरिंग करून देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी नक्की संबंधित अधिकारी काय काम करतात असा सवाल विचारला जातो आहे. त्या ठिकाणी काढलेले कूलर जे भंगारमधले आहेत ते देखील त्याच ठिकाणी पडलेलं आहे. डस्टबिन ओपनमध्ये पडलेले आहेत. प्रभागामध्ये सर्वत्र धुळीचे घाणीचे साम्राज्य आहे. तुम्ही जर लिफ्टमध्ये प्रवास कराल तर गुदमडून जाल अशी परिस्थिती त्या लिफ्टची पण आहे. म्हणजे तुम्ही बघा, आपण स्मार्ट सिटीच्या कल्याण पूर्वेच्या प्रभागामध्ये जर ही परिस्थिती असेल तर संपूर्ण प्रभागांमधली परिस्थिती न विचार केलेलीच बरी. याच्यावरनं कळतं की प्रभाग क्षेत्र कार्यालय जर स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवू शकत नाही तर संपूर्ण प्रभाग संबंधित अधिकारी जे कसं काय ठेवतील, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रभागांमधल्या वेळोवेळी सिटी न्यूजच्या माध्यमातून महापालिका प्रशासक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना सर्व गोष्टी निदर्शनास आणून देण्याचे काम एकमेव सिटी न्यूज करत आहे. तरी देखील महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी एकदा तरी प्रत्यक्ष पाहणी करून आपण पाहावं की ही परिस्थिती काय आहे. आपण स्मार्ट सिटीच्या महापालिकेमध्ये आहोत की कुठल्या ग्रामीणमधल्या जागेमध्ये आहोत, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तरीही संपूर्ण प्रभाग स्वच्छ सुटसुटीत ठेवणे संबंधित विभागामधील अधिकाऱ्यांचे आहे असे बोलले जात आहे.